चला तर मग आज आपण करूया काशी फळाची भाजी। ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत, कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत याला। तर सर्वप्रथम मी त्याला छानपैकी त्याच्या ज्या बी आणि वरचं जे आहे ते सगळं चाकूच्या सहाय्याने काढून घेतलं आणि त्याचे छानपैकी बारीक काप केलेत। अशा प्रकारे त्याला कट करून घेतलं बघा आणि छान स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतले। तर लगेच गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये तेल चांगलं तापलं की लगेच जिरे, मोहरी आणि बारीक कुटून केलेला लसूण तोही त्यामध्ये टाकला। तोही छान फ्राय झाला की त्यामध्ये लगेच अर्धा टोमॅटो तोही टाकला आणि थोडीशी कढीपत्ता तोही त्यामध्ये टाकला। छान परतून दिलं की माझ्याकडनं कांदा राहिला होता, तो कांदासुद्धा मी त्यात टाकला। तोही छान प्रकारे मिक्स होऊ दिला। कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतून घेतले। अवघ्या 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी म्हणजे भाजी आहे ही, खूप छान होते, नक्कीच करून बघा। त्यानंतर रेग्युलर आपले मसाले मी लाल तिखट, तुम्ही हिरव्या मिरच्यामध्ये सुद्धा करू शकता, पण मी लाल तिखटमध्ये केले। तर लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला आणि थोडंसं मीठ हे पण छानपैकी सगळं मिक्स करून घेतलं आणि परत एकदा भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये टाकली, ती पण छानपैकी मिक्स होऊ दिली आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जो कट केलेले काशी फळाच्या फोडी होत्या त्यासुद्धा त्यामध्ये टाकल्या। ह्या चवीला थोड्याशा गुळचट असतात, पण याची भाजी खूप छान टेस्टी खमंग होते, नक्कीच करून बघा। आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी लवकर शिजल्या जाते, नुसतं वाफेवर सुद्धा होते ही भाजी। तर नक्कीच करून बघा, खूप छान भाजी आहे आणि शिजल्यानंतर अशा प्रकारे ती आपली भाजी दिसते। थँक्यू।